बाळाला पाळणा घरात सोडताना रोज तिचे डोळे पाणावतात आणि हळूच ती बाळाच्या कानात म्हणते, तुला सोडून जाण्याची अजिबात इच्छा नाही रे, परंतु ऑफिसला जायलाच लागेल कारण घराचे हप्ते सुरू आहेत. तिचा पुण्यावरून त्या दिवशी फोन आला. ती म्हणाली, सर तुमचे खूप सारे रील्स बघून बघून आर्थिक नियोजन कळायला लागलं आहे, पण लग्न झाल्यानंतर काही चुका झाल्या होत्या. खरं तर त्यांना चुका म्हणता येणार नाही, तेव्हा ते बरोबर वाटलं होतं. आम्हाला असं वाटत होतं की लग्नानं आपलं बाळ हे आपल्या स्वतःच्या घरातच व्हायला हवं, म्हणून आम्ही खूप ओढाताण करून घर घेतलं. आता त्याचे खूप सारे हप्ते सुरू आहेत, परंतु आता असं वाटतंय कदाचित तो निर्णय घेतला नसता तर मला आज ते जे साचलेले पैसे असते ते जर कधी माझ्याकडं असते तर मी आज करिअरमधनं छोटा ब्रेक घेतला असता आणि माझ्या मुलाला खूप सारा वेळ दिला असता. आता असं होतं की आमच्या खूप मोठ्या घरामध्ये आम्ही रोज संध्याकाळी पाहुण्यांसारखे जातो, बाळाला खूप सारा वेळ देता येत नाही आणि फक्त हप्ते भरण्यासाठी जगतो की काय असंच वाटायला लागलं. हे ती सगळंच्या सगळं नॉनस्टॉप बोलत होती. तिने मला एक शब्दही बोलू दिला नाही. तिला कदाचित फक्त तिच्या भावना मोकळं करायला कोणीतरी पाहिजे होतं आणि कदाचित तो मी असेल म्हणून ती एवढं बोलली. खरं तर मित्र, यांनी जो लग्नाच्या वेळी निर्णय घेतलेला होता तो इमोशनल होता आणि तो चुकीचा अजिबात नव्हता, परंतु जर कधी त्यांनी तसं केलं नसतं आणि चांगला पोर्टफोलिओ बनवून ठेवला असता तर कदाचित आज त्या मुलीला करिअरमधनं ब्रेक घेता आला असता आणि तिला त्या बाळाला खूप सारा वेळ देता आला असता. तुम्हीही जर कधी अशा स्टेजमध्ये तुम्हालाही असं वाटतं की पुढच्या 3, 4, 5 वर्षात तुमच्याकडे बाळ येणार आहे आणि तुम्हाला त्यासाठी खूप सारा वेळ द्यावा लागणार आहे, तर आतापासून तुमचा पोर्टफोलिओ बनवायच्या मागे लागा, कर्जाच्या मागे लागू नका, म्हणजे तुम्हाला तुमच्या बाळासाठी खूप वेळ देता येईल. आता मला कमेंटमध्ये करून सांगा, ह्या मुलीच्या जागी जर कधी तुम्ही असते तर काय निर्णय घेतला असता. आणि हा रील त्या मुलांना पाठवा की जे पुढच्या 3-4 वर्षात बाळासाठी प्लॅन करतात आहे आणि त्यांना त्यांचा पोर्टफोलिओ बनवायचा आहे. अधिक माहितीसाठी नक्की फोन करा. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.